गड्ड्यावर फिरावास गेलेल्या युवतीचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली। ही हत्या की आत्महत्या अशा दृष्टीनं आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। आधी संयुक्ता भैरी आणि आता काजल गोरंदवालेचा बळी। लव्ह स्टोरीतील खतरनाक एंड। प्रेम प्रकरणानं जीवनाचा शेवट। रेल्वे रुळावर आढळला काजल गोरंदवालेचा छिन्न विच्छिन्न मृतदेह। काजलचा प्रियकर गोविंद फटपटवाले आणि त्याची आई विमल फटपटवाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काजलच्या नातेवाईकांची मागणी। काजलचा अपघात नव्हे, आत्महत्या नव्हे, तर गोविंदनं तिला संपवल्याचा नातेवाईकांचा आरोप। एकूणच घटना चक्रावून सोडणारी। काही दिवसांपूर्वी गोविंदनं काजलला पळवून नेलं। त्यानंतर समाजातील मान्यवरांसमोर गोविंद फटपटवाले यानं काजलशी लग्न करणार असल्याचं सांगितलं। तशी दोन्ही कुटुंबातील अस्वस्थता ताणतणाव निवळला। घरच्यांची तयारी म्हटल्यानंतर गोविंद आणि काजलचा दोस्ताना अधिक वाढला। सध्या सोलापुरात गड्डा जत्रा भरली आहे। याचा आनंद घेण्यासाठी काजलला घेऊन जाण्याची परवानगी गोविंद फटपटवालेनं तिच्या नातेवाईकांकडे मागितली। घरच्यांनीही होकार दिला। इथेच घात झाला। गड्ड्यावर जाऊन येते म्हणणारी काजल रात्री घरी परतलीच नाही। घरचे चिंतेत पडले। रात्र सरली। सकाळी विजापूर नाका पोलिसांच्या फोननं काजल गोरंदवालेच्या नातेवाईकांची पाचावरच धारण बसली। विजापूर नाका इथल्या रेल्वे रुळावर युवतीचा मृतदेह असून तो काजलचा असल्याचं समोर आल्यानं कुटुंबियांना धक्काच बसला। आपल्या मुलीची ही आत्महत्या अथवा अपघात नसून ही हत्या असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोविंद फटपटवाले आणि त्याची आई विमल फटपटवाले यांना अटक करण्याची मागणी केली। पहिला पडून घेऊन गेले होता। कोण घेऊन गेलं? गोविंद फटपटवाले। बरं, हां। हे समाजाचे लोक काय म्हणलंय, लग्न लावतो 2-3-4 महिन्याची साईड द्या। मी बोललो बरं म्हणलो। मी ते गड्ड्याला घेऊन जातो म्हणून 3 वाजता घेऊन गेलं। गड्ड्याला घेऊन गेले तर आम्ही त्यांच्या होणार म्हणून आम्ही तुम्ही परवानगी दिलो। असा अपघात केला मुलीला घेऊन जाऊन। हे आम्हाला सकाळी 6 वाजता माहीत पडलं आम्हाला। रात्रभर मुलगी घरात नव्हतं सर। उडकून आम्ही काय केलो, काय तो असते म्हणून आम्ही काय केलो, जाऊ दे त्यांच्या घरच्या असते मोबाईल पण बंद आहे, त्यांच्या मोबाईलही बंद आहे। मुलीचा मृतदेह कुठं सापडला? रेल्वे पोलीसच्या विजापूर चौकीमध्ये इथं आणून सिव्हिलमध्ये हजर केलं और आम्हाला 6 वाजता माहीत पडलं असा अपघात झाला म्हणून। पळून घेऊन जाणारा जो मुलगा आहे, हां, तो सध्या आहे का फरार आहे? फरार आहे सर। हां, मग आता तुमची मागणी काय असणार? माझी मागणी तिला अटक करा, आम्ही घेऊन जाणार नाही, मृतदेह ताब्यात घेणार नाही। यार 3 दिनों में गड्ढे को चल कर रहा था, हमने नहीं जाने दिए। कल 3 बजे आके घर में बैठी लोग बुला के ले गया उन्हें। रात भर ढूंढे, नहीं मिली। 3 बजे से नहीं आया वो, उसको इमल बाई ने और का तो ठहर लिया, वो गोई ने ले गए। 2 जनों ले गए। मेरी बेटी का काटा पूरा काटे। 5 महीने में शादी कर तू बोली, 3 महीने के अंदर उसको पूरा खलास कर डाले। आगे ले गए तो बच्चे को ले आगे 6 दिन आगे ले गए थे। 6 दिन ले गए आगे। पंचायत बैठी, जमाती के लोगों ने बोले तेरी बच्ची 3 घंटा शादी करके ले तुको बोलने की बोल के घर में रखी थी मैं। आता था लड़का, पाता चिता करता था, फोन करता था, बुला के ले आता था, हाँ लिखा के छोड़ता था। कल 3 बजे लगा तो छोड़े नहीं। रात भर ढूंढे, दिन भर ढूंढे, मिली सी नहीं। अभी आपकी मांगनी क्या है? लड़के को अटक होनी चाहिए। लड़के को सास को लड़का सास दोनों इमल बाई, लड़की माँ भी अटक बोना, लड़के का बाप भी अटक, लड़का भी अटक होना। जोपर्यंत दोहोंना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्राही घेण्यात आला। आता घटनेनंतर पोलिसांची कार्यवाही सुरू झाली आहे। हत्या की आत्महत्या हे आता तपासानंतर स्पष्ट होईल। उद्या आरोपी जेरबंदही होतील। मात्र
भावी जीवनाची स्वप्न घेऊन गड्डा यात्रेचा आनंद घेण्यासाठी गेलेली काजल आपल्या जीवाला मुकली आहे। संयुक्ता बहिरीनंतर त्याच वाटेवरचा काजलचाही प्रवास असा थांबलेला आहे।